भाई गॉगल कसा दिसतोय रे? छावा. जाऊ दे, पण मला दिसणार नाही काही समोरचा, काढतो मी. तर नमस्कार भाई लोग, ताई लोग, आई लोग. सुरुवात कशी करायची भाई? पहिलाच व्हिडिओ आहे आपला. कशी करायची, काय करायची जरा समजून घ्या. तर मी रॉनी भाई, काय बोलतो, सापडकर. मित्र बोलतोय सापडकर बोल. मी रॉनी भाई सापडला होतो म्हणून सापडकर. मी रॉनी भाई सापडकर तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे कॉमेंट्रीची कटकट. मी विचार करत असेल की आल्याने नाव तरी कसं ठेवलं, कॉमेंट्रीची कटकट. कॉमेंट्रीची कटकट म्हणजे नाव ठेवायचं कारण याच आहे का मला क्रिकेटमध्ये रास इंटरेस्ट आहे ना. माझे मित्र आकाश, कल्पेश, आदित्य यांच्याबरोबर जेव्हा मी क्रिकेट खेळायला जातो, क्रिकेट बघायला जातो, मॅची बिची बघायला जातो ना, तेव्हा माझी बरोबर सुरू होते बिनकामाची. बरोबर सुरू झाली का हे लोक बोलतात की भाई तू ना म्हणजे बिनकामाची फालतू बरोबर करणं तुझं बंद कर. पण त्यांना काय माहिती काय, माझा ज्ञान आहे, क्रिकेटचा नॉलेज आहे भाई आपल्या जीन्समध्ये. माझा पप्पा पण चांगला क्रिकेट खेळायचा आहे ना, सांगितलं मी. पण ते ऐकतच नाही. तुझी बरोबर बंद कर, बंद बंद म्हणजे बरोबर बंद कर असं बोलतात. मी यांना सांगला भाई या बरोबरच्या जीवावर एक दिवस मी तुम्हाला फेमस होऊन दाखवीन. याच्यासाठी मी युट्यूबचा चॅनल ओपन केला. पण तो चॅनल ओपन करून मला ना मुहूर्त भेटत नव्हता चालू करायचा. चॅनल चालू करायचा. माईक घेतला, 14-15 हजारचा माईक घेतला, चांगला फोन घेतला, मित्राला यायला सांगला, यूट्यूब चालू करायचा त्यावेळी माझ्या जीवावर म्हणजे विचार केलता. पण काय मुहूर्त भेटत नव्हता. पण शेवटी वर्ल्ड कप आला, IPL आली, व्हिडिओ बनवायचं पण कामामुळे जमतच नव्हता. त्यामुळे आता भाई मनावर घेतला, काय पण होऊन दे, व्हिडिओ बनवायचाच बोललो आपण, नाही का. तर मग केला चॅनल चालू. आता विचार चालले, मागचा एक व्हिडिओ बनवला मी रोहित शर्मावर, शुद्ध भाषेने मराठी मी ट्राय केला बोलायचा, पण मित्रांना काही त्या पटला नाही. मित्र बोलतात भाई तू तुझ्या आगरी भाषेत व्हिडिओ बनव. मी बोललो भाई आगरी भाषेत बनवायला फक्त आगरी लोकच बघतील, दुसरे पण लोकही बघला पाहिजे. ते बोलतात नाही भाई, बोलतो तू बनव, बोलतं तुझीच लोक तुला मोठा करतील. बघू आता माझी लोक मला किती मोठा करतात. पण मी व्हिडिओ बनवायचा चालू केले आता ना. मी कॉमेंट्री असं म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट, इंटरनॅशनल प्लेयर यांच्यावर व्हिडिओ बनवायचा मी आता ट्राय करीन. तुम्ही मला फक्त सपोर्ट करा ना, आपण व्हिडिओ बनवूच. तर मी मागच्या व्हिडिओवर मी ट्राय केला, रोहित शर्माची स्टोरी सांगायचं मी लय ट्राय केला. पण शुद्ध भाषण बोललो ना, ल होतं आपला आगरी असल्यामुळं भाई. त्यामुळं भाई मित्रांना काय पटत नव्हतं. बोलतो नॅचरल राहा तू, नॅचरल भारी बोलतो एकदम, ट्राय करू आपण नॅचरलमध्ये, नाही का. तर आज आपण एक प्लेअरची स्टोरी सांगणार आहोत, ज्याचं नाव नाही, मी नाव सांगितच नाही, सस्पेन्स ठेवतो, सस्पेन्स. हां, तर तुम्ही का म्हणजे कोण आहे तो प्लेयर ज्यांनी 2007चा ना 2011चा वर्ल्ड कप गाजवलेला त्या प्लेयरनी ना. म्हणजे प्लेयर आहे तो पंजाबचा. आता तुम्ही ओळखा कोण आहे, तुम्हाला माहिती असेल, पण मी नाव घेत नाही आता. तर त्या प्लेयरची स्टोरी सांगतो मी आता. आपण स्टोरीपासून स्टार्ट करू. तर बारीकपणापासून तो प्लेयर स्केटिंग ना टेनिस खेळायचा. त्यांनी त्याच्या स्टेटसाठी त्यांनी स्केटिंगमध्ये मेडल पण जिंकलेला. पण त्याच्या बापाच बोलतो ज्याला, पप्पा आम्ही पप्पा मेडिकल बोलतो, सॉरी चूक होतं, नवीन पहिला व्हिडिओ माझा, चूक होतं, सांभाळून जा. हा, तर पप्पा मिनी मेडल जिंकला पप्पा जवळ ज्याला त्याच्या तो. पप्पाला सांगायला लागला, बोलतो मी मेडल जिंकले. पप्पा बोलतं काय मेडल जिंकला तुम्ही. तर बोलतं बघ, आपला या भाषेमुळे मित्र बोललं मला व्हिडिओ बनवू नको तू, मेडल असं फटाफट बोलायला गेलो ना, मग या होतं, गलती होतं आपल्याला. तर पप्पाला त्यांनी मेडल नेऊन दिला. पप्पा बोलतं काय नाही मेडल जिंकला. पोऱ्या बोलतं पप्पा मी स्केटिंगमध्ये मेडल जिंकला. आता मी सांगतो, मग माझ्या पप्पानी ना गावाच्या बाहेर बॅनरच लावला असता. मी कुठला बी कशा मी मेडल जिंकला असताना, तरी बी पप्पानी बॅनर. पण आपण केव्हा जिंकलाच नाही मेडल गायन. केव्हा कराटे गेला, 2-4 वर्ष कराटे खेळलो, पण त्याच्या पण काही आपल्याला जमला नाही. त्यानंतर क्रिकेट खेळायला ट्राय केला, त्यामुळे पप्पाचं नाव खराब केला मी. तर आपल्याला काही जमला नाही. फक्त ज्ञान आपल्याला प्रत्येक गोष्टीचा थोडा ना. असं जाऊ दे, माझं थोडं आपण त्या प्लेअरबद्दल बोलू. तर त्या पोऱ्याने मेडल जिंकला, पप्पा जोराला. पप्पा बोलतं तो पोऱ्या सांगतो, बोलतो मी स्केटिंगमध्ये मेडल जिंकला बोलतं ना. पप्पा बोलतो एक पोरींचा खेळ खेळतेच बोलतो तू, खेळायला जातं बोलतं बॅट बॉल खेळ. आता त्या पोऱ्याच्या बापाने काय सांगितलं त्याला, बॅट बॉल खेळ. आता याच्या मागून लॉजिक असं होतं की त्या पोऱ्याचा बापूस होता ना, तो पण एकेकाली क्रिकेटर होता. त्यांनी 2-3 काहीतरी टेस्ट इंडियासाठी खेळलेल्या होत्या. पण फिटनेसमुळे त्याला काहीतरी म्हणजे खेळता नाही आलं त्याच्या बापासला क्रिकेट. त्याने क्रिकेट खेळणं पोऱ्याला सांगितलं, तू क्रिकेट खेळ, या टेनिस बिनिस स्केटिंग बेटिंग सगळं सोड ना, तू क्रिकेट खेळ. त्या पोऱ्याने ॲडमिशन घेतलं कुठं, बिशन सिंग बेदी स्कूल म्हणून त्यांच्या इकडे होती कुठली तरी मोठी अकॅडमी. तिथे ॲडमिशन घेतलं ना, त्याला लेफ्ट आर्म फास्ट बॉलर बनायचा होता. बापासने सांगितलं तू बापासने नाही, त्या पोऱ्याला बनायचा होता फास्ट बॉलर. त्यांनी फास्ट बॉलर म्हणून त्यांनी घेतला, ॲडमिशन घेतलं. देताना फास्ट बॉलर बनायचा ट्राय केला, पण त्याला जमत नव्हतं काही त्या. आता तुम्ही बोलत असाल भाई नाव सांग, एकदाचं नाव सांग, सस्पेन्स नको ठेवू. बाबा मी नाव सांगून टाकताव. नाव याच्यासाठी सांगलं नाही का, मी आधीच नाव सांगलं असं तुम्ही मला डायरेक्ट व्हिडिओच्या. कारण तो प्लेअर आवरा भारी आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांना ज्ञान, ठीक आहे. पण मी एक फक्त त्याची मेमरी आपण आज
थोडी त्याच्या त्या टायमान खेळलेल्या मेमरी आपण आज जाग्या करू नये का. तर नाव आहे त्याचं सिंग इज किंग, युवराज सिंग त्या प्लेअरचं नाव सांगतो ना. आता त्याची सुरुवात करतो सांगायची. युवराजनी काय केला, फास्टर बॉलर बनायचा ट्रायल म्हणजे केला, पण त्याला जमत नव्हतं. त्या बापासनी सांगला नंतर नाही सॉरी विसरलो मी सांगायचं विसरलो, नवीन आहो ना विसरतो समजून घ्या. तर होतं काय, आता युवराजने किपर बनायचा ट्राय केला. नंतर फास्टर बॉलर नाही जमलं तर किपर बनायचा ट्राय केला. किपर बनला असता युवराज तर कोणचा तरी करिअर खाला असता. तर कोणचा ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी नाव घेत नाही. तर युवराजने किपर बनायचा ट्राय केला, पण बापासनी सांगला त्याला का तू किपर बनायचा नाही, बनायचा तर ऑलराऊंडर बनायचा. इंडियासाठी बॅटिंगमध्ये पण कामगिरी करायची ना बॉलिंगमध्ये पण कामगिरी करायची. युवराजनी काय केलं, बॅटिंग बॉलिंग करायला सुरुवात केली, क्रिकेट खेळायला सुरुवात केला. युवराजचा खरा आता युवराजचा बॅकग्राऊंड मी बोलायला गेलो तुम्हाला, आईचं नाव, बापाचं नाव, बायकोचं नाव, बायकोचे पोरांची नावं सगळा गुगलला भेटेल, युट्यूबला भेटेल. त्याच्याबद्दल मी काही तुमच्या समोर बोलत नाही. मी फक्त जवळ्या 2-4 गोष्टी युवराजच्या भारी झालेल्या आहेत ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, त्याच्याबद्दल डिस्कस करू. तर युवराजनी काय केला असेल, युवराजबद्दल सगळ्यात भारी मेमरी बोलायला गेलो तर 2007चा वर्ल्ड कप. त्याच्याबद्दल युवराजनी स्वतःनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये कित्येक वेळा सांगलेला, त्याच्याबद्दल आपण बोलू. होतं असं का युवराजनी इंटरव्ह्यूमध्ये असं सांगला, हां तर मी कुठं होतो, पोरा बायका. हा तर युवराजच्या पोरांबद्दल बायकांबद्दल मला माहीत नाही, पण युवराजचा एक पोऱ्याबद्दल मला माहिती आहे. युवराजचा एक पोऱ्या म्हणजे ऑस्ट्रेलिया. आता तुम्ही बोला या काय बोलतो तू भाई, ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी अशा खेळी केल्या ना, सांगून मतलब नाही. म्हणजे आपण बोलतो ना का इंडिया पाकिस्तानमध्ये इंडिया बाप पाकिस्तानचा, तसा युवराज ऑस्ट्रेलियाचा बाप होता. त्यांनी भले इतर मॅचमध्ये रन नसेल केला, पण जेव्हा ICCच्या मॅच आल्या, नॉकआउटच्या मॅच आल्या, सेमीफायनल असो क्वार्टर फायनल असो, युवराजने आपल्याला मॅच जिंकून दिलेल्या आहेत. 2007चा ना 11चा वर्ल्ड कप निव्वल आपण युवराजच्या जीवावर जिंकल्या, मी असं बोलतो. होतं दुसरं पण प्लेअर, असं नाही का गंभीर होता आपला झहीर खान यांच्या जीवावर जिंकलं असेल, पण मी आवडा सांगतो की युवराजच्या जीवा आपण वर्ल्ड कप जिंकलेला होते दोन्ही पण. तर युवराजनी काय सांगले याच्याबद्दल 2007च्या वर्ल्ड कपबद्दल, तर युवराज सांगतो बोलतो मी 2007च्या वर्ल्ड कपच्या आधी आम्ही सिनियर प्लेअर म्हणजे असंच, तर त्यांच्यामुळं आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध जे मॅच व्हायच्या ना, ऑस्ट्रेलियावाल्यांबद्दल सांगतो आता मी. या ऑस्ट्रेलियावालं आवरं म्हणजे नीच आहेत ना, ते काय करायचं माहिती का, कॅमेरा तिकडे जिला काही स्लेजिंग चालू करतात. म्हणजे 2007च्या वर्ल्ड कपच्या तुम्ही मॅची बघा किंवा त्याच्या आधीच्या 1999चा, 2003चा ना 2007चा वर्ल्ड कप, हे कंटिन्यू 3 वर्ल्ड कप जिंकलेले ऑस्ट्रेलिया. हे 3 वर्ल्ड कप जिंकल्यामुळं त्यांना असं घमंड होता ना क्रिकेटमध्ये, त्यांच्या आजूबाजूला कोणी म्हणजे जो समोर आपण असा ना तो त्यांच्यावर खेळायला घाबरायचा. 2003च्या वर्ल्ड कपच्या फायनलला आपण फक्त दबावामुळे हारलो त्यांच्या विरुद्ध, आपण असं बोलू शकतो. तर त्या तुम्ही बघा, हायलाईट्स तुम्हाला सगळा युट्यूबला गुगलला भेटेल, मी फक्त सांगतो तुम्हाला. तर 2007च्या वर्ल्ड कपची मेमरी सांगताना युवराज का बोलला माहिती आहे का, या ऑस्ट्रेलियाला आवरं घमंडे होतं ना, आवरं म्हणजे हरामखोर होतं की यावेळी ना शिवा द्यायचं, म्हणजे प्लेयरांना हेडन झाला, त्यांनी नावं पण घेतली हेडन बिडन, हे शिवा द्यायचं ग्राउंडमध्ये असताना स्लेजिंग करताना. कॅमेरा दुसरीकडे झाला ना काही आपल्या मागे येऊन शिवा द्यायचं आपल्याला ना. 2007च्या आधी टीममध्ये सिनियर प्लेअर होतं, सचिन, गांगुली, हे सगळे प्लेअर असल्यामुळं ना, म्हणजे युवराज बोलतो का आम्हाला शिवा बिवा देता येत नव्हत्या ना. 2007च्या T20 वर्ल्ड कपला, 2007ला 2 वर्ल्ड कप झाले, एक वन डे वर्ल्ड कप झाला, एक T20 वर्ल्ड कप झाला. तर 2007चा वन डे वर्ल्ड कप पण यावेळी जिंकलेला होता ऑस्ट्रेलियावाल्यावी. त्यांना राज घमंड होता त्या गोष्टीचा. तर मग त्यावेळी 2007च्या T20 वर्ल्ड कपला कॅप्टन होता आपला धोनी. धोनीला सगळी यंग टीम भेटली, युवराज, पठाण. बॉलिंग लाईनअप बोललो ना तर श्रीशांत, जोगिंदर शर्मा यांच्यासारखं बॉलर, RP सिंग यांच्यासारखं बॉलर होतं. ज्यावेळी आधी म्हणजे त्यांना एक्सपिरियन्सच नव्हता बोलायला गेलो होतो आपण. यानं जेवून 2007चा वर्ल्ड कप खेळत होता आणि युवराजनी सांगला की आम्ही यावेळेस आता ठरवलेला होता का आम्हाला शिवा दिल्या की याच्या डबल शिवा आम्ही यांना द्यायच्या, काही पी करून, टिट फॉर टॅट, जशाच तसे. मला जसं जमल तसं मी कॉमेडी, मला जमं नाही, माझा विषय नाही, पण मी ट्राय करीन. तर 2007च्या वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आपली सेमीफायनलला मॅच होती. ऑस्ट्रेलियाच्या आधी यांची मॅच झालेली इंग्लंडबरोबर. इंग्लंड विरुद्ध युवराजनी 6 बॉल 6 छक्के मारलेलं. ही म्हणजे युवराजची, आता याच्याबद्दल पुरं बोलू, 6 बॉल 7 छक्का, पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध. आता ऑस्ट्रेलिया विषय केलं तर ऑस्ट्रेलिया बद्दल बोलून जाऊ आपण आधी. तर टॉस इंडिया जिंकतं. युवराजनी सांगलेला होता का आम्ही, आमच्याबरोबर सिनियर प्लेअर कोण नव्हतं, त्यामुळे आम्ही ठरवलेलं की यांच्या विरुद्ध अग्रेशनमध्येच खेळायचा, काही बी झाला तरी. टॉस धोनी जिंकतं ना, धोनी जिंकतं बॉलिंग. आता सेमीफायनलची मॅच, दबाव इंडियावर पुरा होता, कारण ऑस्ट्रेलिया 3 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला होता. पण दबाव बोलू शकत नाही, दबाव कोणच्या वाजताची सिनियर प्लेअर, ही नवीन पोरा गेलेली खेळायला सगळी. मी मागाशी जसं नाव घेतलं जोगिंदर शर्मा, श्रीशांत, ही जे लॉकडाऊन किड आहेत ना, लॉकडाऊन किड किंवा जे जेनजी आहेत ना, त्यावेळी जाऊन तुम्हाला विराटचं अग्रेशन दिसतं, ठीक आहे, अग्रेशन कोणचं, दिग्वेश राठीचं दिसतं. तुम्हाला अग्रेशन बघायचं असेल ना 2007च्या वर्ल्ड कपच्या किंवा त्या टायमाच्या मॅची बघा तुम्ही, हायलाईट जाऊन श्रीशांतचं अग्रेशन बघा तुम्ही फक्त जाऊन. असा नुसता पीच ठोकाचा, असा नुसता पीच ठोकाचा तो, आणि शिवा देत असं न्यायचा सगळ्या जे विकेट घेतल्यावर.
तुम्ही त्या जाऊन हायलाईट्स बघा. मी त्याच्याबद्दल जास्त काही सांगित नाही. फक्त या कोणाला सांगता मी माझ्या व्हायच्या पोरांना जे जेनजी आहेत त्यांना सांगतो मी ना, जे लॉकडाऊन किड आहेत ना, ज्यांना विराटचं अग्रेशन दिसतं, या आताचं नवीन प्लेयर आले आणि त्यांचं अग्रेशन दिसतं, त्यांच्याबद्दल मी त्यांना सांगायचा ट्राय करीन. तर मॅच स्टार्ट होतं, धोनी घेतं बॅटिंग. आता बॅटिंगला ओपनिंग होती आपली गंभीर ना सेहवाग. तर गंभीर ना सेहवाग सुरुवातीला रास टाइमपास करताना 8 ओव्हरमध्ये 41 रन काहीतरी करताना 40-45 रन करताना 2 विकेट यांचं सुरुवातीलाच जातात गंभीर ना सेहवाग. फुल खराब सुरुवात होतं ना. रॉबिन उत्तप्पा येते बॅटिंगला, त्यानंतर ना युवराज येते बॅटिंगला. रॉबिन उत्तप्पाच्या पहिल्या 2 बॉलमध्ये 2 कॅची सुटतात. आता सगळी पब्लिकला असं वाटत असतं की यांचा काही खरा नाही आता, दरवेळेस सारखं हे सेमीफायनलला फायनलला येऊन हारतील असं वाटलेला. पण बोलताना ती रील नाही का मध्ये, आला 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 तुमच्या सगळ्यांचा बाप आला नाही का, त्या स्टाईलमध्ये युवराज येतं. युवराज बॅटिंगला येतं. युवराजला पहिले 2 बॉल बाउन्सर टाकतं ब्रेटलीने. तर त्या दिवशी पहिल्या बॉलपासून शिवा द्यायला सुरुवात केलेली गंभीरनं यांना, सेहवाग यांना. म्हणजे शिवा म्हणजे म्हणे आम्हाला स्लेजिंग करायला स्टार्ट केली ते यावेळी. म्हणजे आता पिचवाला युवराजला पहिले 2 बॉल बाउन्सर. युवराजने काही नाही, पण युवराजचा मनात राग होता. युवराजने पुढच्या 2 बॉलमध्ये 2 छक्क मारलं. छक्का मारलं. युवराजचं अग्रेशन आता दिसलं ना, पब्लिक ही चाकलाला सुरुवात झाली. बाबा 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 डेंजर एकदम. मला तर वाटतं मी तेव्हा 4थी-5वीला असेल, 2007ला, 3री-4थीला असेल मी घरात मॅच बघत होतो. आवरी मजा येत होती. आमच्या घरात DD नॅशनलला मॅच चालू होती, तेव्हा मॅच बघायची मजा पण वेगळी असायची. पण असून दे, त्या मॅचबद्दल बोलू आपण. तर त्या मॅच झालं का युवराजने 2 बॉल 2 छक्क मारलं. रॉबिन उत्तप्पासून 2 कॅची सुटलेल्या होत्या. पण त्याच्यानंतर तो समजून खेळायला लागला. युवराजनींना यांनी पार्टनरशिप केली कशी उत्तप्पानी. 10 ओव्हरमध्ये 60च रन झालं. असं वाटत होतं काही स्कोअर होणार नाही. पण नंतर युवराजने जी झोर घेतली, सायमंड बॉलिंगला आला, ब्रेटली आला, त्याच्यानंतर मायकल क्लार्क आला. टाइमपास म्हणून सायमंडला बॉलिंग दिलेली त्यांनी. तो सायमंड असा बॉलर होता जो फास्टर पण बॉलिंग टाकायचा ना, स्पिनर पण बॉलिंग टाकायचा. आणि त्यांनी त्या मॅचीन फास्ट पण बॉलिंग केली आणि स्पिन पण बॉलिंग केली. तर असं करीत आपण 150-160 पर्यंत काहीतरी युवराजनी पार्टनरशिप केलेली. म्हणजे याच्याबरोबर का बोलतात उत्तप्पानं आय थिंक रोहित शर्मा बरोबर पार्टनरशिप केली ती. नंतर धोनीनं रोहित शर्मानी शेवटी चांगला मारलं शॉर्ट बेट ना, 180-190 पर्यंत स्कोअर पोहोचलेला काहीतरी आपला. आता सगळ्यांना असं वाटत होतं का 180-90 ऑस्ट्रेलिया निघणारच नाही. पण ऑस्ट्रेलिया अशी टीम होती ना, बाप होती सगळ्यांची तेव्हा त्या टायमा बोलायला गेलो होतो आपण. कारण तुम्ही आता ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या जी पोरा बघत असतील व्हिडिओ, त्यांना सांगताव एकाच टीममध्ये केतन म्हात्रे, भावेश पवार, पवन केने, श्रेयस कदम, करण आंबाला यांना सगळ्यांना मोकाट सोडलं नसा समजा तुम्ही. अशी ऑस्ट्रेलियाची टीम होती. म्हणजे ओपनिंग हेडन, गिलक्रिस्ट, मायकल क्लार्क, सायमंड, ब्रेटली, अरे म्हणजे ज्यांची नावं अशी नावाजलेले सगळे प्लेयर, रिकी पॉन्टिंग, हे असं प्लेयर ज्यांना म्हणजे ओपन खुल्या सांडासारखं सोडलेलं असं प्लेयर होतं हे सगळं. पहिल्या सावरीन यावी स्कोअर कमी, सावरमध्ये काहीतरी 35-36 रन बनवले ना, 0 विकेट. सगळ्यांना असं वाटलं की इंडियाच्या बॉलिंगला यांना आता काही होणार नाही. पण त्या 7व्या का 8व्या ओव्हरला श्रीशांतला बॉलिंग देतं धोनीनं. श्रीशांत घेतं विकेट. गिलक्रिस्टची दांडा सुरू होतो डायरेक्ट. दांडा म्हणत वाटतं असं म्हणत वाटतं धोनीच्या हातापर्यंत पोहोचला असेल. आवरा लांब दांडा उरलेला. श्रीशांतचं ॲग्रेशन बघशील, या नुसते शिवा दे बघशील. जो ॲग्रेशन तुम्ही विराट कोहलीचा आता बघता ना, तो 10% आहे फक्त. श्रीशांतच्या याचा 100% होता असं बोलू शकतो आपण. श्रीशांतच्या ॲग्रेशनमध्ये श्रीशांतला त्या मॅचमध्ये या अग्रेशनसाठी फाईन बसलेला. फाईन म्हणजे 25% फी काहीतरी असतं ना, माप ती म्हणजे त्याची कपात केली ती श्रीशांतची त्या मॅचमध्ये. तेव्हा 25% म्हणजे तेव्हा काही आवर पैसे IPL सारखं पैसे भेटत नसायचं, कमी पैसे भेटायचं. तर त्याची 25% फी त्याची कापून घेतलेली त्या मॅचमध्ये. तर तो अग्रेशन समजा. पण आता लोकांना वाटलं का आता विकेट गेले गिलक्रिस्ट नंतर बॅट्समन आला, त्याचं आता नाव मला आठवण नाही, होता कोणतरी. तो बॅट्समन आला, यावेळी पार्टनरशिप केली. हेडन एक साईडच्या चिटकून राहिला. तो चिटाकलेला असा मुंगी चिटाकली ना आपल्या निंग नाही तशी चिटाकलेला होता तो पिचवर. आवडच होत नव्हता. नंतर मग आऊट होणे कसं बस त्यांचं 2 विकेट गेलं. हेडन एक साईडच्या होता. नंतर आला सायमंडनी झोर घेतली ना, 12व्या-13व्या ओव्हरपर्यंत 2 विकेट लवकरच गेलते त्यांचं. गिलक्रिस्ट आणखी एक बॅट्समन होता तो गेला. हेडन ना सायमंड बॅटिंग करायला लागला. हेडन सायमंडने अशी झोर घेतली म्हणजे तलवारी घेऊन का दांडका घेऊन, पोलीस कसं बर्फाव झोपून लादेव मरतात तसं नुसतं उपटी टाकत होतं आपल्या बॉलरांवर. 12व्या-13व्या ओव्हरला धोनीने स्वतःचा डोका चालवला जरा असा, करावा. धोनीने दिमाग म्हणजे चालवायच्या हिशोबाने दिली बॉलिंग सेहवागला. आता विकेटच जात नाही, मग त्यांनी दिले पार्ट टाइम बॉलर म्हणून सेहवागला बॉलिंग दिली. सेहवाग अशा उपटी टाकायला सुरुवात केली यावी. बाबा सांगून फायदा नाही. म्हणजे 22-23 रन मला वाटतं त्या ओव्हरीन घेतल्या असेल सेहवागच्या.
दोघाही हेडननी ना यांनी सायमननी. बाबा आता 15 म्हणजे आता 15 ओव्हर परत मॅच झाली ना, विकेट जात नव्हतं. नाही इथली जी मॅच झाली ही मॅच आपण कम्पेअर करू शकतो 2000 जो आता 24चा वर्ल्ड कप झाला T20चा, रोहित शर्माने आपल्याला जिंकून दिला, याशी फुल कम्पेअर करू शकतो आपण. कारण 15 ओव्हर परत ना सेम सिच्युएशन होती. ऑस्ट्रेलियाजवळ पण मॅच होती थोडीफार, आणि यांच्याजवळ पण काय बोलतात इंडियाजवळ पण मॅच होती. सेम इकडे पण आफ्रिका इंडियाच्या जवळ मॅच होती. पण होतं असं का बुमराची ओव्हरनी मॅच पलटली, जशी आफ्रिकाने आपली फायनल झाली तशी तिथं परत एकदा विकेट जाणे म्हणून धोनी जातं श्रीशांत जवळ. श्रीशांतला बॉलिंग देतं, श्रीशांत दांडका करते हेडनचा दांडका करला, परत तोच सेलिब्रेशन श्रीशांतचं असतं ना. तिथल्या मॅच फिरले त्यानंतर येतं आय थिंक मला वाटतं कोण येतं, रिकी पॉन्टिंग नाही कोण येतं आता नाव नाही आठवं, तुम्ही जाऊन हायलाईट्स बघा, मला आठवं नाही. तर तिथल्या आता असं वाटतं की मॅच फिरल नाही का. मॅच फिरायला त्याच्यानंतर 18वी 19वी ना 20वी ओव्हर, 18व्या ओव्हरीन हरभजन सिंगला बॉलिंग देतं, हरभजन 3 रन देतं. 19व्या ओव्हरीन RP सिंगनी बॉलिंग टाकलेली, काहीतरी तो 4-5 रनांची ओव्हर टाकतं. तर लास्टची ओव्हर होती ती कोणची होती, जोगिंदर शर्मा. भाई जोगिंदर शर्मा ना 2007चा वर्ल्ड कपचा अनसंग हिरो बोलू शकतो त्याला. मी इंग्लिश एक शब्द ट्राय करतो बोलायचं, आपल्याला येत नाही तेवढं, पण मी ट्राय करतो. म्हणजे तर या जोगिंदर शर्मानी फायनलची पण मिसबाला जी ओव्हर टाकलेली यानेच टाकलेली ना, सेमी फायनलची ओव्हर यानेच टाकलेली. काहीतरी 15-16 रनची ओव्हर होती ती, हार्दिक पांड्यासारखी. इथं कोणी 2024 वर्ल्ड कपनी सूर्यानी कॅच पकडलेला, सेम तसाच माईक असे स्ट्राईकला होता ना, कॅच पकडलेला युवराजनी ना. ते युवराजनी शिवा दिलते त्या कॅच नंतर ना, बाबा 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 तो अग्रेशन बघायला आवरी मजा आली ना. मी तर बारकाच होतो, मला क्रिकेट तवरा मला वाटतं सी पण समजत नसेल, पण मला घरानं आपल्या जीन्समध्ये बोललो ना, बापूस आपला क्रिकेट खेळलेला त्याच्यामुळे भाई जीन्समध्ये होता आपल्या, मी नुसता नाचत सुटलेलो. माझा राहून दे चला बाजूला. तर ते मॅचचं सांगतो मी भाई, ती ओव्हर पहिले 2-3 बॉलमध्ये हुकवलं ना, नंतर बॉल हवं उरला, असं वाटलं सगळ्यांना छक्का झाली हो. ती कॅच युवराजनी पकडली बाबा, यो सेलिब्रेशन आपण फायनलला पोहोचलो ना, यानं आवरच चिरवलं ऑस्ट्रेलियावाल्यांना बाबा बाबा बाबा. त्या मॅचला जो सेलिब्रेशन झालता ना, ती मजाच वेगळी होती. त्या मॅचलाच नाही, ते वर्ल्ड कपलाच. कारण 6 बॉल 6 छक्का आदल्या मॅचला इंग्लंडचा म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडला यांनी मारलेलं युवराजनी. म्हणजे युवराजबद्दल मी बोलतो, तर युवराजने निव्वळ युवराजमुळे ही मॅच जिंकलेलो आपण. कारण या मॅचमध्ये युवराजनी काहीतरी 20 का 21 बॉलमध्ये 50 मारलेली. समोर बॉलर कोण, ब्रेटली ना. आता त्यांचं चांगलं बॉलर होतं, म्हणजे मला आता नावं आठवत नाही, त्यांची नावं पण कठीण आहेत बाई, तर त्याच्यामुळे आठवत नाही. पण या अशा नावाजलेल्या बॉलरांना यांनी छक्क मारलेलं युवराजनी ना. आपण 6 छक्क्यांवर यावं, त्याशिवाय बाई आपला व्हिडिओ कम्प्लीटच होणार नाही. 6 छक्क्यांवर यावं, तर 6 छक्क्यांबद्दल बोलायचं झालं तर फ्लिंटॉपने आधीच राग दिलेला याला युवराजला ना. त्या दिवशी युवराज फुल फायर तयारीने झालता का काय माहिती, पवेलियन मधल्याच मला वाटतं कसला खुराक खाऊन होता ॲक्च्युली. म्हणत आपण आपल्या भाषेत बोलायला गेलो तर 22 कांड्यांचा भगत त्या वर्षी युवराज नक्कीच मला वाटतं भक्तांजवळ झाला असेल. कारण अख्ख्या सीझनमध्ये युवराज असा खेळलेला ना, डेंजर एकदम खेळलेला ना. काय बोलतात स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉल 6 छक्क मारलं युवराजनी. पुढच्या मॅच म्हणजे या सेमीफायनलच्या मॅचमध्ये मॅच रेफरी होता स्टुअर्ट ब्रॉडचा बापूस ख्रिस ब्रॉड. ख्रिस ब्रॉडने युवराजला भेटला जाऊन ना, सांगला का तुका माझ्या पोऱ्याचं करिअर खतम करायला घेतले का. या युवराजनी स्वतःनी सांगल्या का, मी काहीच सांगित नाही, माझं स्वतःचं काहीच नाही. युवराजनी स्वतःनी सांगले त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये का ख्रिस ब्रॉड त्याला बोलतं की तुम्ही माझ्या पोऱ्याचा करिअर खतम करायला घेतले का. तेव्हा युवराजनी सांगला का भाई, या 2007च्या T20 वर्ल्ड कपच्या यायच्या आधी वर्ल्ड कप कुठला वन डे वर्ल्ड कप झालता, त्या वर्ल्ड कपच्या मॅचीन तुमच्या इंग्लंडच्या मॅकेंट्री काहीतरी त्याचं नाव, मॅकेंट्रीने त्याला युवराजला 5 बॉल 5 छक्क मारलेलं. तर तेव्हा मला कसा वाटला असेल, त्याचा बदला घ्यायचा होता म्हणून मी तुझ्या पोऱ्याला 6 बॉल 6 छक्क मारलं. पण टेन्शन जाऊ नको, जेव्हा तुझ्या पोऱ्याला 6 बॉल 6 छक्क मारलं त्याच्यानंतर तुझ्या पोऱ्यावर जी बितली असेल ना, ती मला माहिती आहे. त्याच्यानंतर तो आता आवरा स्ट्रॉंग प्लेअर होईल ना तुझ्या इंग्लंडसाठी. खरोखर त्यांनी ब्रॉडनी त्यानंतर असा कमबॅक केलं का आज त्याच्या नाव काही 600-700 विकेट टेस्टमध्ये. मी तारीफ नाही करीत, पण ख्रिस ब्रॉडनी त्याच्यावेळेला युवराजवाला, तेव्हा युवराज असेल मला वाटतं 20-21 वर्षाचा असेल युवराजवाला जर्सी साईन करून घेतलेली. कोणी स्टुअर्ट ब्रॉडच्या बापासनी ख्रिस ब्रॉडनी जर्सी साईन करून घेतलेली युवराजने सांगितलं की तुझा पोऱ्या पण चॅम्पियन बनेल एकेकाली इंग्लंडचा. नाही, त्यांनी 600-700 विकेट बी घेतलं या युवराजने स्वतःनी सांगले. तर हे 6 बॉल 6 छक्काबद्दल झाला. त्यानंतर युवराजचा बद्दल बोला झाला तर 2011चा वर्ल्ड कप. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये पण क्रेडिट भलत्याच लोकांना भेटतं जो युवराजला भेटायला पाहिजे ॲक्च्युली. कारण का होतं माहिती आहे का, कॅप्टनला क्रेडिट दिलं जातं. आता पण आपण बोलायला गेलो ना तर कॅप्टनला जास्त क्रेडिट भेटतं, प्लेयर लोकांना पण भेटायला पाहिजे. 2011च्या वर्ल्ड कपला बोलायला गेलो तर युवराजनी काहीतरी 4 का 5 फिफ्ट्या मारलेला, एक शतक मारलेला.
ना त्याला कॅन्सर झालता, रक्ताच्या उलट्या करी होता तो. आता या मी काही सांगायची गरज नाही, सगळं युट्यूबवर पण इंस्टाग्रामवर पण सगळं बघायला भेटतं आपल्याला. तर त्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 4 का 5 फिफ्ट्या मारलेल्या, ऑलराऊंडर परफॉर्म काहीतरी केलं तर 15 का काहीतरी 16 विकेट घेतलेलं. मेन म्हणजे तिथं पण सेम असं झालं का क्वार्टर फायनल आपल्याला आली ऑस्ट्रेलिया आली ना, आपलं काहीतरी ऑस्ट्रेलिया कमी स्कोर बनवलेला 260 270 रन, पण 260-70 रन 2011ला लय जास्त होतं. आता 300-400 रन बी कमी वाटतात, पण तेव्हा बॉलर पण असं असायचं ना, पिच पण असा असायचा ना, डेंजर असायचा. 260 रन मारलेलं, इंडियाच्या लवकरच विकेट गेली त्या. परत एकदा युवराजला खेळायला लागलेलं त्या मॅचने. युवराजने काहीतरी 50-60 रनांची 55-60 रनांची काहीतरी इनिंग खेळलेली, त्याच्यात पण 205 विकेट गेली. त्यांना 60 रन असताना युवराज ना रैना पार्टनरशिप केली युवराजनी ना रैनानी. समोर तेच बॉलर कोण ब्रेटली सारखं डेंजर बॉलर होतं, ज्यांचं बॉल 140-45च्या स्पीडला यायचं. तर यांच्या समोर युवराजने रैनावर पार्टनरशिप केली ती ना. तो सेलिब्रेशन युवराजचा होता बॅटिंगवाला ना, बाबा आता मला करता नाही आहे, पण त्यांनी त्या सेलिब्रेशनमध्ये बद्दल पण त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगलेलं की त्यांनी म्हणजे कुठल्या चिरीन तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायचा ना. आता पण मॅच झाली यावर्षी जी लिजेंड्स लीग होती ना, त्याच्यानं पण फायनल ऑस्ट्रेलियावालाच होता आपल्या विरुद्ध. तेव्हा पण युवराज त्यांचा बाप बनला. युवराजने त्याच्यानं खेळला, 1-2 कॅची पकडल्या, 1-2 विकेट घेतल्या आणि त्याच्यानं पण 50 मारल्याने युवराजने जिंकून दिली. म्हणजे ऑफिशियल फादर ऑफ ऑस्ट्रेलिया कोण असेल तर युवराज आपण असं घोषित करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. बाकी काही ज्ञान असेल असं म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर सगळ्या हायलाईट्स बघा तुम्ही, आणखी काही बघा, तुम्हाला सगळ्या बघायला भेटेल यूट्यूबना, गुगलवर. आपण काय बोलता स्वतःला अपग्रेड करायचं मी ट्राय करीन आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये. अजून आपल्या चॅनलमध्ये पण आपण थोडा या करू. तुम्ही बोलाल तर आपण ग्रामीणच्या पोरांना इथं आणून पॉडकास्ट जाऊ, काही टेन्शन जाऊ नका. पण काय सध्या टायमामुळे मला जमलं नाही, मुहूर्त भेटत नव्हता. मी कसा बसा आपले व्हिडिओ बनवायचा ट्राय केले. तुम्ही लाईक शेअर करा, मला जरा सपोर्ट करा. आपण सगळाच म्हणजे इंटरनॅशनल मॅची असो का ग्रामीणच्या मॅची असून दे, आपलं कल्याण असून दे, डोंबिवली असून दे, रायगड असून दे, ठाणा असून दे, सगळ्यांचा आपण पॉडकास्ट जाऊ, काही टेन्शन जाऊ नका सध्या. पण तुम्ही मला सपोर्ट करा. आज युवराजबद्दल आपण स्टोरी ऐकली. याच्या मागचा व्हिडिओ होता रोहित शर्माचा व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा ना. तुम्ही सांगा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण असंच व्हिडिओ बनवू ना. लाईव्ह यायचा पण ट्राय करू आपण, जेव्हा इंडियाच्या मॅचेस असतील किंवा आणखी कुठल्या मॅचेस असतील, युरोप क्रिकेट लीग असून दे, कुठली पण मॅच असून दे, लाईव्ह यायचं ट्राय करू आपण. लाईव्ह आपण मजा मस्ती करू, कॉमेंट्री तुम्ही ऐका आपली ना. सध्यापुरते आवराच सांगीन म्हणजे सपोर्ट करा. पण आवरा सांगता तुम्हाला चॅनल चालू केलं, तुम्हाला हसवायचा काम माझा असेल, तो फुल कॉमेडी मजा असेल. मित्रांना बसू, माझे मित्रपीर लय फनी आहेत, ते सध्या कॅमेऱ्यासमोर लाजतात. मी पण लाजायचो, पण आज आले तुमच्यासमोर, त्यांना पण घेऊन आपण कॉमेडी करू. कोण धोनी फॅन, कोण विराट फॅन, कोण रोहित शर्मा फॅन, कोण अशोक डिंडा फॅन पण, त्याला पण आपण आणून बसू. पण तुम्ही सपोर्ट करा, आवराच सांगेन. बाकी जय क्रिकेट आवराच बोलून मी तुमची रजा घेत आहो ना. बस बाय आवराच सांगून व्हिडिओ संपवत आहो. बस.